तारणारा. योशुवाना मोत नंतर इस्रायल लोकसनी देवना मांगे नाही चालनात. उरल कनानी लोकसले धाडात नाही व देवना नियम पायामा नाही व खरा व जित्ता देवनी उपासना नाही करता. इस्रायल लोक कनानी देवतासनी पूजा करू लागणार. इस्रायलेसले राजा नाही होता. मनीसन प्रत्येक जण आपली नजरमा जे चांगलं शे ते करत राहतस. इस्रायलीसनी कायम देवना आज्ञा तोडा मुळे देवनी तेसना शत्रूना समोर हरायचं शिक्षा दिली. ह्या शत्रूसनी इस्रायल लोकसना सामान्य चोरी करी, तेसना संपत्तीना नाश करा व तेसना मधून कैकले मारे टाक. गैरवरीस नंतर देवना आज्ञाभंग व शत्रूनाद्वारे जुलूम सहन करानंतर तेसनी मन फिरावं व त्या सुटकासाठी देवकडे पैनात. मग देवनी तेसनासाठी एक तारणार धाडना. तिने तेसले शत्रूपासून सोडावं व तेसनामा शांती प्रस्थापित होईनी. पण नंतर इस्रायल लोकसले देवना विसर पडी गया व त्या परत मूर्तीपूजा करू लागणार. मग देवनी शेजारना मिद्यानी लोकसनाद्वारे तेसले हरावं. मिद्यानी लोकसनी 7 वर्ष इस्रायली लोकसना अन्नधान्य हिसकायली दात. आता इस्रायली गैर भ्यायगात व आपण मिद्यानसना हातमा येऊत नाही मनीसन त्या गुफामा राहू लागणार. आखरी आपला बचाव व्हा मनीसन त्या देवकडे विनंती करू लागणार. एक दिन गिदोन नावना एक इस्रायली माणूस मिद्यानसनी आपला धान्य चोरी नाही करोत म्हणून गुप्तपणे तेसनी झाडणी करत होता. यहोवाना एक दूत येसन तेले सांगना, ओ ताकदवर वीर, देव तुना संघर्षे जा आणि इस्रायलीले मिद्यानीसना हात मधून सोडाव. गिदोनना बापनी एक मूर्तीसाठी वेदी बनायल होती. देवनी गिदोनले ती वेदी तोडाना सांग. पण गिदोन लोकसले भ्यायसन तो अंधार पडाना वाट देखत होता. मग त्यांनी ती वेदी फोडीसन तिना तुकडा तुकडा करना. मूर्तीसाठी बनायल वेदी जोडे त्यांनी जित्ता देव साठी एक नवीन वेदी बनावं व तेनावर देवने एक पशुबली अर्पण करना. दुसरा दिन त्या वेदीना कुणीतरी नाश करेल शे. हाय दिखेसन गैर लोक रागे भरनात. ते गिदोनले जीवे मारासाठी तेना घर घ्यात. पण गिदोनना बापनी तेसले सांग, तुम्ही आपला देवनी मदत करायला काब दिखतस. जर तो देव शे तर तेले स्वतःना रक्षण करू द्या. त्यांनी असं सांगणं येण्यामुळे तेसनी गिदोनले नाही मारनात. मग मिद्यानी लोक परत इस्रायल लोकसना धान्य चोरी करासाठी उन्हात त्या इथला गैर होतात की त्या मोजावत बी नाही होतात. गिदोनी इस्रायली लोकसले एकत्र बलायसन मिद्यानसना संघ युद्ध करासाठी तयार करना. गिदोनी देव आपले इस्रायली लोकसनी सुटका करासाठी आपला उपयोग करणार शे. खात्रीपोटू मनीसन देव कडून 2 चिन्ह मागात. पहिलं चिन्ह मनीसन गिदोननी जमीनवर कपडा ठेवना आणि देवले सांग की काल दिन सकाळी जमीनवर दहीवर नाही पडता फक्त कपडावरच पडो असं होवो. देवनी तसाच कर. दुसरी रातले त्यांनी सांग की जमीन वल्ली पण कपडा सुकाच राहो असंच होवो. देवनी बी ते कर. दोन्ही चिन्हाद्वारे गिदोनले खात्री पटली की देव त्यांना उपयोग इस्रायलले मिद्यानपासून सोडण्यासाठी उपयोग करणार शे. 32,000 इस्रायली शिपाई तेसनाकडे उन्हात. पण देवनी तेसले सांग त्या गैरशितस मनुष्य युद्ध कराले भ्यानारा 22,000 शिपाईसले त्यांनी परत धाड. देवनी गिदोनले सांग की त्या अजून बी गैरशितस मनीसन 300 शिपाईसले सोडी बाकी सगळासले त्यांनी घर धाडी दिदा. त्या रातले देवनी गिदोनले सांग, तू मिद्याना छावणीकडे जा आणि त्या काय सांगतस ते ऐकीसन भिवू नको. मनीसन त्या रातले तो छावणीकडे घ्या आणि आपले दिखल स्वप्न एक मिद्यानी सिपाही आपला मित्रले सांगे असत गिदोन ने ऐक. त्या सिपाहीना मित्र सांगना या स्वप्नाना अर्थ गिदोनना शिपाई मिद्यानर शिपाईसना पराभव करतील असा होता. गिदोन हे ऐकसन देवनी उपासना करना. मग गिदोन आपल्या शिपाईकडे परतुना व त्यांनी प्रत्येकले एक शिंग, एक मटका, एक मशाल दिदा. मिद्यानी शिपाई झोपेल होतात त्या छावणीले तेसले घेरली दात. गिदोनना 300 शिपाईसनी आपला मशाली मटकामा घाली ठेलमुळे मिद्यानीसले तेसना उजाया नाही दिखणं. मग एकाच टाइम मा
गिदोन सैनिकसनी मटकाले फोडनात व आपला मशालीना उजेड तेसले दिखना. तेसनी आपली तुतारीले फुकनात व गर्जन करना. यहोवा परमेश्वरनी तलवार व गिदोननी तलवार. परमेश्वर मिद्यानमा गोंधाई करना व तेसनामुळे ते आपसमा एकमेकासले माराले लागनात. तव लगेच मिद्यानीने हाकलपट्टी करीसन बाकीना इस्रायल लोक तेसना मदत करासाठी इस्रायल लोक जोडे उन्हात. लोक गिदोनना घर आमंत्रण धाड की ते लोकसले नष्ट करीसन दिदा व बाकीनी इस्रायल ना जमीनवरून हाकली दिदात. त्याच दिनले 1,20,000 मिद्यानी सैनिकले मारे टाकामवना. परमेश्वरनी इस्रायलना अशा प्रकारे सुटका करना. गिदोनले लोक राजा बनावाना देखत होता. गिदोननी तेसना असं सांगानं मनाई करी, पण तेसना मधून प्रत्येकनी मिद्यांतून सोनाना अंगठ्यापैकी थोडं तेसनी मागा. लोकसने गिदोनले गैर सोना दिदात. मग गिदोन त्या सोनापासून महापुजारी घालतस तसा झगा बनवना. पण लोक त्या झगाले एक मूर्ती समजीसन तिने पूजा करायला लागणार. परमेश्वर तेसना शत्रुसना सत्यानाश करी टाक. शेवटमा परमेश्वरनीच मदत मागणार व परमेश्वर तेसना साठी दुसरा तारणार धाडणार. ह्या नमुनानी अनेकदा नवीन सुरुवात वहिनी. इस्रायली पाप करतस व परमेश्वर तेसले दंड देस. ते पश्चाताप करतस व परमेश्वर तेसले वाचाडसाठी एक तारणारले धाडत होता. शेवटमा लोकसनी दुसरे राष्ट्र सारखा एक राजाले परमेश्वरकडे मागनात. त्यासले उंच सशक्त व युद्ध करायला पुढाकारी करणारा असा राजा पाहिजे म्हणून ते परमेश्वरकडे उन्हात. पण ते परमेश्वरले पसंत नाही होतं. तरी बी त्यांनी तेसनासाठी तेसना मागेलनुसार तेसले एक राजा परमेश्वरने दिदा.